नमस्कार, मी भारती. तर आज आपण बनवणार आहोत कुरडईची भाजी, कांदा कुरडईची भाजी. तर त्यासाठी मी 7-8 कुरडया घेतल्या. हाताने मी अशा चुरून घेते, परंतु हाताने चुरताना कुरडईचे तोडे हे कडक असतात आणि ते हाताला टोचले जात होते, म्हणून मी एका वाटीमध्ये सर्व कुरडई घेऊन घेतले आणि मुसळीच्या साहाय्याने एका साईडने हाताने दाबून अशा पद्धतीने बारीक तोडे करून घेतलेले आहेत, की जेणेकरून आपले कुरडईचे तोडे हे आजूबाजूला उडणार नाहीत. अशा पद्धतीने मी 7 कुरड्या घेतल्या होत्या आणि त्या सर्व मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत आणि 1 तासाभरासाठी किंवा अर्धा तासही भिजवल्या तरी कुरडईचे तोडे हे भिजले जातात. तर मी 1 तासाभरासाठी कुरडईचे तोडे भिजत घातलेले होते आणि भिजल्यानंतर मी पाणी निथळत चाळणे काढून घेतले आणि आता फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. तर आपण त्यात घालणार आहोत तेल, फोडणीसाठी तेल. तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जिरे घातले मी अर्धा चमचा, लसणाच्या 5-7 पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 2 मोठ्या आकाराचे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्तही घालू शकता. 3-4 कांदे मोठ्या आकाराचे बारीक चिरून घातलेले आहेत मी. आणि कांदा कुरडईची ही भाजी खूप छान अशी लागते. तर कांदे घालून घेतल्यानंतर कांद्यामध्ये मी पूर्ण भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं अर्धा चमचा मीठ घालून घेतले, की जेणेकरून मीठ घातल्यामुळे कांदे हे लवकर आपले तांबूस रंगाचे परतले जातात. त्यात कोथिंबीरही घालून घेतलेली मी बारीक चिरून घेतलेली आणि कढीपत्ताही घालून घेणार आहेत, की जेणेकरून कांद्यांबरोबर कढीपत्ता, कोथिंबीर हे बी छान असं त्यांचा जे फ्लेवर आहे, जो कोथिंबीरीचा वास येतो भाजीला व्यवस्थित असा येतो, म्हणून मी घालून घेतलेला आहे. आणि आपला कांदा तांबूस रंग होईपर्यंत हा परतला गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मंद आचेवर गॅसची फ्लेम मी मंद करून घेतली आणि यात मी घालणार आहे अर्धा चमचा हळद, लाल तिखट घातले अर्धा चमचा आणि अर्धा चमचाच काळा मसाला, घरगुती गरम मसाला घातलेला आहे. आणि हे व्यवस्थित मसाले कांद्यांमध्ये व्यवस्थित असे परतून घेणार आहोत आपण. आता यात घालणार आहोत पाणी निथळून घेतलेली आपली भिजवून घेतलेली कुरडई. बघू शकता कुरडईचे सर्व तोडे मी अशा पद्धतीने बारीक असे होऊन गेलेले आहेत आणि व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आणि हे आपण आता मिनिटभरासाठी परतून घेणार आहोत, की जेणेकरून कांदा, मसाला, मीठ, मसाले सर्व व्यवस्थित कुरडईच्या तोड्यांना लागले जातील. आणि सारखं हलवत आपल्याला 2 मिनिटांसाठी हे परतून घ्यायचे आणि परतल्यानंतर आपली तयार होईल अशी छान चविष्ट अशी कांदा कुरडईची भाजी. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.